राम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा, विश्वसंत विश्वमाऊली महावैष्णव श्री संत ज्ञानोबाराय, संत शांत आणि श्रीमंत शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, स्वामी समर्थ महाराज, समर्थ सद्गुरु सच्चित आनंद स्वरूप श्री संत श्रीपाद बाबा, श्री संत रामदास बाबा या थोर महात्म्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आपणा सर्वांच्या चरणाला स्पर्श करून आपला हा चालू असलेला सत्संग आणि ग्रंथ चिंतन सोहळा, त्यामध्ये अमृतानुभव या प्रासादिक ग्रंथाचं आपण 7 दिवस चिंतन करत आहोत। त्या प्रासादिक चिंतनाबरोबर दिवसभराच्या संपूर्ण सत्रामध्ये किंबहुना पहिल्या सत्रामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची अभंग गाथा म्हणजे गाथा भाष्य, दुसऱ्या सत्रामध्ये एकादश स्कंद एकनाथी भागवतावर भागवताचं आध्यात्मिक चिंतन आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अमृत अनुभव चिंतन आपण गेली 6 दिवसापासून या चिंतन सप्ताहाचं आयोजन आपण सर्वांच्या संकल्पपूर्तीने संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आनंद यात्री ग्रुप, साधक बंधू भगिनी सर्वांच्या आयोजनातून हा एक चिंतनीय सोहळा आपल्या सर्वांकरता ग्रंथ चिंतनानं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा दर्शनीय सोहळा, हा प्रदर्शनीय सोहळा नाही, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं प्रदर्शन मांडलेलं नाही। हा प्रासादिक चिंतन असल्यामुळं त्याला दर्शनीय सोहळा आपण म्हणू शकतो। संत वाङ्मयामध्ये प्रत्येक संतांनी आपल्या सर्व जीवांचा विचार करून, कारण संतांचं अवताराला येण्याचं प्रयोजनही जीवाचा विचार करून, उद्धराया जन जड जीव अवतार तुम्हा धरा या कारण, संतांच्या अवताराचं प्रयोजनही जीवांचा उद्धार। त्या संबंधाने युक्तिवाद जर आपल्यासमोर ठेवायचा ठरला, कोर्टामध्ये कोर्टासमोर वकील विशिष्ट खटल्याचा युक्तिप्रवाद करत असताना कोर्टामध्ये वकील ते त्या खटल्याचं कोर्टासमोर बोलताना कोर्टाचा अधिकार जाणून, कोर्टाचा अधिकार दृष्टिक्षेपात ठेवून आरोपीच्या दृष्टिकोनातून आरोपीची गुन्ह्यातून मुक्तता कशी होईल या प्रमुख उद्देशानं वकील कोर्टात बोलतात। बोलत असताना कोर्टाचा अधिकार जाणूनही बोलतात, कायद्याच्या आधारानेही बोलतात आणि आरोपीनं केलेला गुन्हा, त्या गुन्ह्याचा विचार करूनही बोलतात। याच भूमिकेतून संत हे सर्व जी वारकरी प्रस्थानत्रयी, ज्याला प्रासादिक ग्रंथ म्हणतात, या प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक संतांनी तुमचा आमचा विचार पहिल्यांदा दृष्टिक्षेपात समोर ठेवून त्या संतांनी ती अभंग रचना, ते साहित्यशास्त्रामध्ये काव्याच्या रूपानं हे सर्व वाङ्मय आम्हाला प्रदान केलेलं आहे। हे दान केलेलं वाङ्मय आहे। दान त्याला म्हणतात, काही अपेक्षा नसताना, काहीच मोबदला न घेता
केलेलं जे दान आहे त्याला दान म्हणतात। एवढे कृपादान तुमचे मज, आजीचे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे। संतांनी आम्हाला कृपादान केलेलं आहे। हे ग्रंथ, कोणताही ग्रंथ घ्या, हा त्या ग्रंथाला प्रासादिक वाणी म्हणतात। म्हणून आपण जीवनामध्ये संत, ग्रंथ आणि पंथ या त्रिपुटीला विसरता कामा नये। संतांबरोबर ग्रंथ प्रमाण आहे आणि ग्रंथाबरोबर पंथ प्रमाण आहे। भक्ती करत असताना आपली भक्ती विशिष्ट पंथानुसार असावी, विशिष्ट ग्रंथानुसार असावी आणि विशिष्ट संताला अनुसरून असावी। कारण त्याच्याशिवाय भक्तीचं अस्तित्व, भक्तीची सिद्धताच होऊ शकत नाही। कारण समाजात संतांनी अवतारला येताना पहिलं तुमच्या आमच्या उद्धाराच्या दृष्टीने, जशी उगमस्थानापासून गंगा प्रवाहित होत असताना गंगेचं उद्दिष्ट आपलं स्वरूप तर आहेच, परंतु त्या स्वरूपाला प्राप्त होताना गंगेनं अंड, जारस, स्वेदज, उद्भिज या चारी खाणीला पूर्णत्व देऊन, परिपूर्णता देऊन तिनं आपल्या स्वरूपाला साधण्याचा प्रयत्न केला। पुखित तिरीचे पादप, मौली धनोबराय चिंतन करतात, पीडित पापताप पुखित तिरीचे पादप, समुद्रा दाय आप गंगेचे जैसे, जैसे गंगेचे आप तिरीचे पादप पुखित, तैसे गंगेचे आप पाप ताप फेडित, आणि तैसे गंगेचे आप समुद्रा जाय। अन्वय शास्त्रामध्ये या पद्धतीने दिला जातो। प्रत्येकाला जीवन देते ती गंगा, जशी आपल्या स्वरूपाला जाऊन पोहोचते तसं महात्म्य संत अवताराला येताना, मग संतांचं प्रत्येक कार्य तुमच्या आमच्या उद्धाराच्या दृष्टीने पहिलं कार्य आहे। येण्याचं कारण तुमचा आमचा उद्धार, आणि येऊन तुमच्या आमच्या उद्धाराच्या दृष्टीने, हे मला प्रामुख्यानं ही जी प्रस्तावना करतोय मी, संतांचं जे जे वाङ्मय आपल्यापर्यंत आलं ते आपल्या करताच आलं। जसा संविधान घटना लोकशाहीमध्ये जी निर्माण झाली, त्याच्यामधले कायदे असतील, नियम असतील, अधिनियम असतील, उपनियम असतील, हे सर्व कायदे कोणाचा विचार करू? मग तुमचा आमचा विचार करू। म्हणजे तुम्ही आम्ही जगत असताना, जीवन क्रमण करत असताना आपण कायद्याप्रमाणेही जगावं, असंही संविधान आहे। प्रत्येक कार्य करत असताना आपण संविधानाप्रमाणे जगतो। त्याचबरोबर जसं आपण कायद्यानं आपल्याला जसं जगणं क्रम प्राप्त आहे, त्याही पेक्षा कायद्यालाही तुमच्या आमच्या जगण्यालाही प्रमाणे शास्त्र आहे। शास्त्र नुसतं व्यासपीठावरून सांगण्याकरता नाही, शास्त्र नुसतं सप्ताहन एवढ्यापुरतं शास्त्र वापरू नये। शास्त्र हे प्रत्येकाला प्राप्त झालेलं संसार, संसारू जिनिते हे शस्त्र, आणि आत्मा अवतरविती मंत्र अक्षरी ये, साचाची बोलाचे नवे शास्त्र, संसार जिनिते जिनिते शस्त्र, आणि आत्मा अवतरविती मंत्र अक्षरी ये। काय? पहिल्यांदा संसारू जिनिते आणि आत्मा अवतरविते, या दोन भूमिका प्रत्येक ग्रंथाच्या शास्त्राच्या हे सांगितलेले आहेत। आपण सगळं चिंतन करत असताना उदाहरणार्थ अमृतानुभवाचं आपण चिंतन करत असतो। अमृत अनुभवातला विषय ज्ञानोबारायांनी आपल्या श्री गुरु समोर व्यक्त होताना काय भाव व्यक्त केला? स्वतःचा अनुभव ज्ञानोबारायांनी व्यक्त केला। पैठणला शुद्धीपत्र घेऊन पुंतांब्याच्या दिशेने तीर्थयात्रा करत चारी भावंड चालले असताना गोदावरी
आणि प्रवरा या दोन गंगेचा जिथं संगम आहे त्याच संगमावर महालय म्हणजे त्रिक्षेत्र नेवास आहे. जिथं ज्ञानोबरायांनी यात्रा करताना ज्ञानोबराय जिथं थांबले आणि संत जिथं थांबतात, संत जिथं थांबतात त्या भूमीला क्षेत्र म्हणतात. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योग प्रतिपादन करताना मौली ज्ञानोबरायांनी त्यामध्ये मुख्य भूमिका मांडलेली आहे. ते क्षेत्र म्हणजे ते कवन. क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ जिथं, क्षेत्रज्ञाचं अस्तित्व म्हणजे अधिष्ठान क्षेत्रज्ञ जिथं आहे ना त्या भूमीला क्षेत्र म्हणतात. महसूलमध्येही जमिनीला क्षेत्र म्हणतात. महसूलमध्ये सातबाऱ्याच्या उतारावर आपण पाहतो क्षेत्र आणि आकार. उतार क्षेत्र म्हणजे जमीन, परंतु इथं क्षेत्र म्हणजे तीर्थ काय. आणि ते क्षेत्र कशाला म्हणतात? जिथं अधिष्ठान क्षेत्रज्ञ आहे त्या भूमीला अधिष्ठान. म्हणून स्त्री क्षेत्र संतांच्या जेवढी भूमी आहे त्या भूमीलाही क्षेत्र म्हणतात. त्याच्यामध्ये नेवासा हे क्षेत्र आहे आणि तिथं पैस या तीर्थ खांबाला अनुसरून ज्ञानोबरायांनी गीतेवर भाष्य केलं. एवढा तीर्थयात्रा करत असताना ज्ञानोबरायांनी नेवाशालाच का गीतेवर भाष्य केलं? नेवाशालाच का ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांच्या मुखातून प्रतिपादन झाली, व्यक्त झाली? याचं कारण भूमीचे मार्दव त्या क्षेत्राचा महिमा ती ज्ञानेश्वरी चिंतन करताना हा ज्ञानेश्वरीच्या संबंधाने हा ज्ञानेश्वरीचा महिमा आल्याशिवाय राहत नाही. आजही संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळे मंदिर आहेत, परंतु ते मंदिर विशिष्ट मूर्ती करता तयार आहेत, समाधी करता तयार असतील. परंतु श्री क्षेत्र नेवाशाचं मंदिर असं आहे आणि तेवढंच मंदिर आहे का ते खांबा करता मंदिर उभा राहिलेलं आहे. फक्त ते पहिलं भारतात तेवढंच मंदिर आहे, खांबा करता उभा राहिलेलं मंदिर फक्त ज्ञानेश्वरीचं मंदिर नेवाशाला आहे. बाकीचे मंदिराकरता खांब आहे, खांबाच्या आधाराने मंदिर उभं आहेत जिकडं तिकडं. परंतु तिथं नेवाशाला मात्र खांबा करता मंदिर उभं आहे. तिथं दुसरं काहीच नाही, ज्ञानोबरायांची मूर्ती नाही, भगवंताची मूर्ती नाही, तिथं फक्त पैस खांब आहे. पैस शब्दकोशामध्ये पैस हा शब्द परमात्म्याकडे जातो. व्यापकत्व आपण व्यवहारात म्हणतो, बसला काय पैस बसला जागा धरून. आपण वारीला गेल्यानंतर आपण वार करायला बोलतो, अहो सांग इतरांचा विचार करणार काय पैस बसला म्हणजे पैस म्हणजे वास्तव व्याप्त. आणि माऊली ज्ञानोबरायांनी गीतेवर भाष्य करताना संपूर्ण 9033 ओव्या श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले आहेत आणि ज्ञानोबरायांनी गीतेवर भाष्य केलं. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जी उरले पायिकपण. ही गीतेच्या भाष्यावरली गीतेवर टीका करताना ही ज्ञानेश्वरीतली शेवटची ओवी गेली. इथून पुढे पसायदानाचा आरंभ होतो. ही जी शेवटची ओवी संपूर्ण गीतेवर भाष्य करून ज्ञानोबरायांनी 9023 ओव्याचा ग्रंथ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी अर्पण केला. कारण हे तुमच्या कृपेचे पोषणे, हे तुमच्या कृपेनं मी व्यक्त झालेलो आहे. एत मदची असे आधारू तेनेची बोले मी सदरू, जे सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. तुमच्या आधारानं मी बोललो म्हणून हे तुमच्या सत्तेने बोललो. ही बोलण्याची सत्ता सगळी तुमची आहे आणि म्हणून हे तुमच्या कृपेनं झालं म्हणून तुमच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानोबरायांनी तो ग्रंथ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित केला.
धर्म कीर्तन हे तुमचे केले, सगळ्यात महत्वाचं. कारण हे ग्रंथ चिंतन म्हणजे धर्म कीर्तन आहे. कारण तो आपल्या डोक्यात कीर्तन जे बसलेलं आहे ना, ते म्हणजे असं कीर्तनाचं प्रदर्शन, बापका, ती सिस्टीम, ती गायनाचार्य, ते मृदंगाचार्य, काय हे कीर्तनाचं प्रदर्शन आहे, ऐका. परंतु या ग्रंथ चिंतनाला धर्म कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांच्या मुखातून एक एक शब्द ज्ञानोबराय व्यक्त होताना एक एक ओवी तयार झाली. आम्ही त्याच ओवीच्या आधारानं प्रवचन करतो. परंतु ज्ञानोबरायांच्या मुखातून चिंतन करताना 9033 ओव्या मुखातून व्यक्त झाले ज्ञानोबराय, परंतु त्याला प्रवचनही म्हटलेलं नाही. काय त्याला ज्ञानोबराय स्वतः त्याला धर्म कीर्तन म्हणतात. धर्माची जागृती, प्रत्येकाच्या धर्माची जागृती, प्रत्येकामध्ये जो धर्म आहे त्या धर्माला जागृती देण्याकरता जे केलं जाणार, जे साधन, जी साधना, त्याला ज्ञानोबराय कीर्तन म्हणतात. कीर्तनानं प्रत्येकाचा धर्म जागा होतो, जागृत होतो, असलेला धर्म. काय क्षमा मागून बोलतो बरं शिंदे बाबा, नुसतं गर्व शेकव हम हिंदू आहे एवढ्यानं धर्म जागृत होणार नाही. काय तर तो धर्म जागृत करण्याकरता धर्माची बोल हे तुम्हाला प्राप्त करावी लागतील, त्याला धर्म शास्त्र म्हणतात. आणि तो धर्म धर्माचं रक्षण करत असतो आणि तोच धर्माचं कार्य करत असतो. धर्मो रक्षिती रक्षिता, हा धर्मशास्त्राचा जो सिद्धांत आहे, धर्म धर्माचं रक्षण करणार आहे, धर्म धर्माचं कार्य करणार आहे. म्हणून आता हे ग्रंथ चिंतन आपलं चालू आहे ना, हे धर्माचं कार्य आहे. पहिल्यांदा मंदिरं जे उभा राहतात ना गावोगावी, पहिल्यांदा हे मंदिर त्या भूमीमध्ये, त्या गावामध्ये उभा राहताना पहिलं मंदिर धर्माकडे जातात. एक सिद्धांत उभीचा देतो म्हणून हा मूर्तीचा मेळावा जया लागी करणे पांडवा. ही मूर्ती स्थापित का करायची, मंदिरं का उभा राहायची, पहिल्यांदा ते मंदिर धर्माकरता जातात. म्हणून मंदिर उभा राहिलं का तिथं धर्मध्वज उभाच राहतो. जर आपण त्याचा शॉर्टकट घेतला, त्याचे ध्वज आपण फक्त मंदिरावर लावतो. नाहीतर धर्मशास्त्र सांगतंय जसं मंदिर उभा राहिलं ना, तशाच पद्धतीनं समोर ध्वज उभा राहायला पाहिजे. आपण चिंतन शिबिर जिथं जिथं आयोजित केले, पहिल्यांदा त्या क्षेत्रामध्ये मंदिरं असतील, मोठमोठे मंदिर असतील, परंतु त्या जागेवर आपण पहिला धर्मध्वजच उभा करून आपण सत्संग जिथं तिथं केले. पहिला धर्मध्वज धर्माकरता. धर्म ही आजच्या काळाची विचार करण्याची गरज आहे. हे आपण सप्ताह तुम्ही जरूर करा मोठमोठाने. परंतु हे सर्व करत असताना पहिल्यांदा धर्माचा विचार जरा डोळे उघडून जरा बाहेर पाहिलं तर आज परिस्थिती आपण सर्वजण आपापल्या कदाचित मोबाईलवर पाहतो, दूरदर्शनवर पाहतो. काय धर्माची काय परिस्थिती आहे आज, आणि त्या धर्माची परिस्थिती हे व्यासपीठ ते नाही, परंतु त्याचा विचारही या व्यासपीठावरून केलाच पाहिजे. कालच्या झालेल्या निवडणुकीच्या धर्माचं बाबतीत आपल्या सगळ्यांना जागृत करणारी धर्माच्या दृष्टीनं ही निवडणूक पार पडली. आपला विषय नाही तो, परंतु धर्म आज प्रत्येकाच्या दृष्टीनं धर्म आणि ज्ञानोबराय चिंतन करतात. धर्म ही प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. स्थित प्रज्ञ अवस्था ही धर्माची आहे प्रत्येकाच्या ठिकाणी. ज्याला आपण आत्मा म्हणतो, जे चिंतन चाललंय आपलं, काय ते धर्माचे अधिष्ठान सांगितलंय. आणि तो धर्म ज्ञानोबरायांना जागा करायचा आहे. तो धर्म ज्ञानोबरायाला पहिला जागा करायचा आहे. पसायदानामध्ये विश्व स्वधर्म सूर्य पाहू,
विश्वात्मक देवे तोषवणी हे पसायदान मज द्यावे. विश्वात्मक देवे तोषवणी म्हणजे प्रसन्न व्हा आणि प्रसन्न होऊन हे पसायदान आता मज द्यावे. हे म्हणजे कोणते? त्या 9 ओव्याच्या पसायदानामध्ये ज्ञानोबारायांनी प्रत्येक ओवीमध्ये त्याच्यातला मुख्य मला बोलण्याचा सिद्धांत म्हणजे विश्व स्वधर्म सूर्य पाहू. प्रत्येकाला स्वतःतला धर्म समजला पाहिजे. प्रत्येक जण स्वतःच्या धर्माच्या दृष्टीनं जागे झाले पाहिजे आणि तो धर्म निज धर्म हा चोखाडा आणि तेवढ्या करता नाम उच्चारू घडघडा. आमच्या तुकोबाराने तो निज धर्म आणि तो निज धर्म जागृत करण्याकरता जे केलं जाणार जागृतीचं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाला धर्म कीर्तन म्हणतात. ज्ञानोबारांनी संपूर्ण ज्ञानेश्वरीचे 9033 ओव्या त्याच्यामध्ये वेगवेगळे 18 योग, 18 योगाच्या दृष्टीने 18 अध्याय हे सर्व साहित्याचा विचार करून ज्ञानोबारांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी देत असताना व्यक्त होत असताना ज्ञानोबारांनी धर्माच्या दृष्टीनं ज्ञानोबारा व्यक्त झाले आणि ज्ञानेश्वरीच्या संपूर्ण ओव्याचा सिद्धांत आपल्या प्रत्येकाची स्वरूप जागृती हा ज्ञानोबारांच्या प्रत्येक ओवीचा आशय होतो. काय? प्रत्येकाची स्वरूप जागृती आणि स्वरूप जागृती म्हणजे तीच धर्म जागृती आणि त्या धर्म जागृती करता हे केलेलं चिंतन त्या चिंतनाला ज्ञानोबाराय धर्म कीर्तन म्हणतात. आणि हे केलेलं धर्म कीर्तन ज्ञानोबारांनी श्री गुरूंच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित केलं. इथं ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. श्री गुरु निवृत्तीनाथाने ज्ञानोबारांनी गीतेवर केलेली टीका ज्या वेळेला निवृत्तीनाथ महाराजांनी संपूर्ण ज्ञानोबारांच्या मुखातले शब्द व्यक्त झाले, ज्ञानेश्वरी तयार झाली आणि ज्ञानेश्वरी तयार झाल्यानंतर परत अमृत अनुभवाची कारण मीमांसा ज्ञानेश्वरी तयार झाली. सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. त्याच्यातली शेवटची ओवी गेली. हा होईल दान पसाव हा होईल दान पसाव. प्रसन्न झाले इथं. कारण प्रसादानाचा आरंभ तो शोनी म्हणजे प्रसन्न होऊन मी मागतोय ते द्या. तो शोनी हे पसायदान मज द्यावे. त्याचा शेवटचा आहे. ज्ञानोबारा इथं प्रसन्न झाले. यावेळेला प्रसन्न झाले ना. प्रसन्न होऊन ज्ञानोबारायांनी हे पसायदान म्हणजे ज्ञानोबारावर कृपा केली. सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न झाले आणि निवृत्तीनाथ महाराजांनी आशीर्वाद दिल्याबरोबर येणे वरे श्री ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानोबाराय प्रसन्न झाले. निवृत्तीनाथ महाराजांनी प्रसन्न होऊन ज्ञानोबारायला प्रसन्नतेनं आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराज बोलतात, ज्ञानेश्वरा आतापर्यंत संपूर्ण 9033 ओव्याचं जे गीतेवर भाष्य केलं हा संपूर्ण ज्ञानेश्वरीला आधार गीतेचा आहे. हे संपूर्ण त्या गीतेचे विस्तार ओव्याच्या रूपानं तू केला. गीतेच्या आधारानं ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. जसा व्यवहारातला युक्तिवाद आहे, सोन्याचा आधार घेऊन प्रत्येक अलंकार व्यवहारात येतो. सोनं अलंकाराच्या रूपानं व्यवहारात येतो. काय असायला सोनं दिसायला अलंकार. काय अंगठी कोण झाली? सोनच अंगठी झाली. कारण अंगठी व्यवहारात सोनं व्यवहारात येण्याकरता विशिष्ट अलंकारात यावं लागतं. कारण सोनं व्यवहारात आलं अलंकारात आलं का ते आनंदाला कारण ठरतं. नुसतं सोनं नाही ठरत. एवढा मोठा 10 तोळ्याचा सोन्याचा गोळा जर गळ्यात बांधला गळ्यात घालणाऱ्याला किती आनंद होईल नाही. परंतु ते 1 ग्रॅमचं जर पुढं नाकात कानात गळ्यात पुढं जर आलं ना तर तो आनंदाला कारण ठरतं.
आहे ते सोनच आहे. तसं ज्ञानेश्वरी गीता हे सोनं आहे आणि ज्ञानेश्वरी म्हणजे त्या सोन्याचा अलंकार आहे. म्हणून ज्ञानोबा राय हा सोनार आहे. कशाचे सोनार आहेत? ज्ञानोबा राय परमात्म्याचेही सोनार आहेत. कारण परमात्म्याला आकाराला आणण्याचंही कार्य ज्ञानोबारायांचंच आहे, म्हणजे संतांचंच आहे. इकडं परमात्मा हे सोनं आहे काय, आणि त्या परमात्म्याला नावारूपाला आणणारे कोण आहेत? संतच आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानोबा आहेत. आणेला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, हरिदासी खळे करुणी रूपा बळे आणले. देव परेच्या प्रारंभ तो स्वतःहून अलंकार स्वतःहून सोनं होत नाही. आपण दुकानात गेलं तर सोनं आपल्याला पाहून सोनं अलंकारात येत नाही. त्याच्याकरता सोनार प्रमाण आहे. कारण सोनारानं आपली सत्ता सोन्यावर गाजवली आणि त्या सोन्याला अलंकारात आणलं. व्यवहारातला युक्तिवाद असा आहे. तसं संतांनी आपली सत्ता परमात्म्यावर गाजवली, ब्रह्मावर गाजवली. ते ब्रह्म हातात घेतलं, नुसतं हातात नाही आकाराला आणलं. प्रत्येक देवाच्या प्रत्येक अवताराकडे जर गेलं तर त्याच्या पाठीमाग त्या संतांची भूमिका सिद्ध येते. थोडक्यामध्ये आपला विषय नाही तो, पण थोडक्यामध्ये आज परमात्मा जी कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे ना, त्याला कारणच आमचे संत आहेत. त्याच्यातलं मूर्तिमंत प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे पुंडलिकराया. पुंडलिकरायाच्या अधिकारातून परमात्म्याला विटेवर उभा राहावं लागलं. बौद्ध अवतार नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. परमात्मा इथं पंढरपूरला आला होता, तो विटेवर उभा राहण्याकरता नव्हता आला. मी काही भागवत सांगत नाही, पण तू भागवताचं जर चिंतन केलं तर परमात्मा पंढरपूरला येण्याचं जे कारण आहे ना, ते कारण भागवतामध्ये विस्तृत केलेलं आहे. वेगळ्या कारणाने परमात्मा पंढरपुरात आलेला होता. आणि सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं तर रुक्मिणीनं पांडुरंगाला पंढरपुरात आणलेलं आहे. ही रुक्मिणी म्हणजे भक्ती आहे. काय त्याच्यामध्ये 8 पत्न्या जे सांगितल्या ना भागवतामध्ये, त्याच्यातली रुक्मिणी ही भक्ती आहे. भक्तीच्या अंकित परमात्मा आहे. भक्तीच्या ताब्यात परमात्मा आहे. आणि भक्तीनं त्याला पंढरपुरात आणलं. रुक्मिणी मातेनं पंढरपूर, आपल्याला काय तो प्रसंग सांगायचा नाही, परंतु पंढरपुरात येण्याला परमात्म्याला हे कारण असताना परमात्मा विटेवर उभा केला. कोणी? पुंडलिकरायानं. कार्य पुंड्या मातला शिव उभे केले. मला एवढं सांगायचं. युगे झाले 28, अजून का न मनुष्य बैस. परमात्म्याला विठेवर तुकोबराय करतात. पुंडलिकाने आपला भक्तीचा हक्क परमात्म्यावर आणि परमात्म्याला आकाराला आणलं, नावाला आणलं, रूपाला आणलं. थोडक्यामध्ये म्हणजे जसं सोनं अंगठी म्हणजे सोन्याचा आकार आहे. जिथं आकार येतो तिथं नाम आल्याशिवाय राहत नाही. कारण नाम आणि रूप हा जातीभेदू काय परमात्म्याचं विष्णू कुल तयार होतं. आकाराला आणला. प्रत्येक अवतारामध्ये परमात्म्याने आकाराला आणला. एक पहिलं त्याच्यावर सत्ता घातली. असलेला परमात्मा आकाराला आणला. हे संतांचं हे पहिलं कार्य. आणि असलेलं स्वरूप, प्रत्येकाचं असलेलं स्वरूप तुमच्या आमच्या अनुभवाला आणून दिलं. कोणी? संतांनी. प्रत्येकाच्या अनुभवाला आणून दिलं. कारण प्रत्येक वस्तू आनंदाला कारण ठरते. तो पदार्थ विशिष्ट क्रियेनं जरा विशिष्ट प्रमाणात आला
का तो व्यवहारात येतो आणि आनंदाला कारण ठरतो. मग ते प्रमाण शास्त्रामध्ये त्या प्रमाणाला सिद्धांत म्हणतात. त्या प्रमाणाला सिद्धांत म्हणतात. त्याच्यामध्ये मग ते प्रमाण शास्त्र प्रमाण आहे, आत्मा किंवा परमात्मा प्रमाण आहे, आणि तिसरं म्हणजे सद्गुरु प्रमाण म्हणजे श्री गुरु प्रमाण आहे. हरिपाठामध्ये हे तिन्ही प्रमाण आहेत. हरिपाठामध्ये शास्त्र प्रमाण आहे, वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन म्हणजे शास्त्र प्रमाण आहे. शास्त्र म्हणजे 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण, याला शास्त्र प्रमाण म्हणतात. परमात्मा प्रमाण म्हणजे आत्मा प्रमाण हरिपाठामध्ये. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान म्हणजे परमात्मा किंवा आत्मा प्रमाण. आणि तिसरं आहे सद्गुरु प्रमाण म्हणजे श्री गुरु प्रमाण. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान हे श्री गुरु प्रमाण. हे 3 प्रमाण हरिपाठात आलेले आहेत. म्हणून हरिपाठ तुमच्या आमच्या करता सिद्धांत आहे. बरं, हरिपाठाचे अभंग किती आहेत? 28 आहे. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण यांची बेरीज किती आहे? शास्त्राची बेरीज आहे 28 आहे. वेदा शास्त्र ज्याला म्हणतात 28 बेरीज आहे. आणि परमात्मा विटेवर उभा राहिलाय किती युग आहे? ते 28 सांगितलेले. म्हणजे पहा बरं, शास्त्र 28 युग सांगितलेले. आता 28 युग नाही झाली. आता 29 युग जरी झालं, 30 युग जरी झालं, 50 युग जरी झाले, तर सिद्धांत काय राहणार आहे? युगे 28 विटेवरी उभा. हा पुढे किती युग वाढले ना, याच्यात कोणी बदल करू शकत नाही. 28 युग ज्याला शास्त्र म्हणतात, याच्यात कोणी बदलच करू शकत नाही. शास्त्र प्रमाण, कारण शास्त्र प्रमाणाला परमात्मा प्रमाण आणि परमात्मा प्रमाण शास्त्र प्रमाण याला जो शिक्का आहे, लाडकीले कमी संतांची या अभंगामध्ये प्रमाण गेलंय 84चा शिक्का केला. त्याला शिक्का, जेव्हा तो शिक्का पडला ना, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. काय 84चा शिक्का केला म्हणून लाडकीले कमी संतांची. 84चा शिक्का केला म्हणून मजवरी कृपा बहुतांची. 84चा शिक्का केला म्हणजे अखाई चुडा हाती आला, अंकड मोती नाक आला. आणि याचा शेवटचं प्रमाण आहे तुका तुकी उतरला आणि सहानकेचा कौल दिला. आता तुकोबाराय खऱ्या अर्थानं ब्रह्मपदाला प्राप्त झाले. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुका म्हणजे माप. तुका म्हणजे माप. जीव आणि परमात्मा या दोन्हीचं प्रमाण म्हणजे तुका. मी प्रमाण शब्द वापरलाय. प्रमाण म्हणजे वस्तू आणि वस्तूचं प्रमाण. वस्तू प्रमाणित केल्याशिवाय आपण वस्तू घेऊ शकत नाही. तुमच्या भाषेत बोलतो, मार्केटिंगला त्या दुकानात जाताना ती वस्तू तो पदार्थ घेताना आपण प्रमाणित करून आपण घेतो ना. म्हणजे व्यवहार प्रमाणानं होतो, व्यवहार प्रमाणित करून होतो. सोप्या भाषेमध्ये माप करून होतो. आता ते माप आणि वस्तू घ्यायचे काय? माप आणि वस्तू. माप घ्यायचं का वस्तू घ्यायची? वस्तू घ्यायची. परंतु ती वस्तू मापानं घ्यायची. ती वस्तू घेणाराही मापून घेतो आणि देणाराही मापून देतो. म्हणजे त्याला प्रमाणित म्हणतात. ऐका, तसा तुका हे जीव आणि ब्रह्माचं प्रमाण आहे. तुका तुकला तुका
विश्वी भरून उरला लोका. काय तुका, तुका म्हणजे हे प्रमाण आहे. संत म्हणजे तुमच्या आमच्या उद्धाराकरता संत म्हणजे प्रमाण आहे. ऐका, त्याच्यामध्ये अनेक प्रमाण, शास्त्रानं 6 प्रमाण सांगितलेले. त्याच्यातलं एक शेवटचं प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे संत आहे. म्हणजे संता विना प्राप्ती नाही, संताशिवाय ब्रह्मच नाही, संताशिवाय देवच नाही, आणि संताशिवाय तुमचा आमचा उद्धारच नाही. त्याला संतच प्रमाण आहे. तुकोबाराने एक अभंग दिला, कारण हे गाथा भाषा असल्यामुळं. सोन्याचा कळस माझी भरला सुरारस, काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संतजन. कारण संत हे प्रमाण आहे. त्याचा अभंग तुकोबाराच्या अभंग गाद्यामध्ये गेला. तुकोबाराला व्यक्त होताना बोलायचंय, सोन्याचा कळस माझी भरला सुरारस. तुकोबाराला बोलायचं, तुकोबारांचा भाव असा आहे, सोन्याचं भांड आहे, सोन्याचा हंडा आहे. भांड म्हणजे समजा हंडा म्हणा, भांड म्हणा, सोन्याचं भांड आहे. सोन्याचं भांड म्हणजे हे किमतीवान झालं, अमौलिक झालं. सोनं अमौलिक आहे ना, तसं सोन्याचं भांड म्हणजे किमतीवान आहे, अमौलिक आहे, मौल्यवान आहे भांड. परंतु भांड मौल्यवान आहे, भांड अमौलिक आहे, भांड किमतीवान आहे. परंतु भांड कशा करताय? विशिष्ट वस्तू ठेवण्याकरताच आहे ना. मग आपला संबंध भांड्याशी येतो का त्या भांड्यातल्या वस्तूशी येतो? मार्केटिंगला जर आपण दुकानं पाहिल्या तर दुकाना एवढ्या शोकेसने, एवढ्या फर्निचरने, एवढ्या सजलेल्या दुकानं. कारण ते फर्निचर, दुकानाची सजावट पाहून त्या दुकानात गिराईक आकर्षित होतात. म्हणजे दुकान पाहून गिराईक आकर्षित होतात. मग त्या ग्राहकाचा संबंध दुकानाशी येतो का दुकानदाराशी येतो का त्या दुकानातल्या वस्तूशी येतो? सगळ्या सोपं वस्तूशी येतो. दुकानदार पाहून आपण दुकानात जात नाही, आणि दुकान सजलेली दुकानाचं फर्निचर पाहून आपण त्या दुकानात जात नाही. दुकानातली वस्तू पाहून आपण दुकानात जातो. बरोबर आहे. त्या दृष्टीने भांड हे किमतीवान आहे, परंतु आपला संबंध भांड्याशी नाही ना. आपला संबंध त्या भांड्यातल्या वस्तूशी, पदार्थाशी आहे. दुकानात फर्निचरच्या दुकानामध्ये भांडे आहेत. आपण त्या भांड्याकडे आपण जातो, भांड्याच्या दुकानात जातो, भांड खरेदी करण्याकरता जातो. परंतु त्या भांड्याकडे जाताना आपला प्रत्येकाचा भाव कोणता आहे? आपल्याला वस्तू साठवायची. म्हणजे भांड्याकडे जाताना वस्तूच्या संबंधानं आपण भांड्याकडे जातो का नाही? शोकेसकडे आपण जातो, वस्तू साठवण्याच्या दृष्टीनं शोकेसकडे जातो का नाही? मग शोकेस मध्ये वस्तू साठवायच्या कोणत्या? नुसत्या पाहण्याच्या, खायच्या नाही, घ्यायच्या नाही, नुसत्या पाहण्याच्या. शो म्हणजे पाहणे, आणि केस म्हणजे पाहण्याच्या वस्तू साठवण्याची जागा. शोकेस. पण शोकेसातल्या वस्तू वापरायच्या आहेत का? नाही ना, फक्त पाहायच्या आहेत. आता आम्ही जिथं शिंदे बाबांकडं राहतो ना, आमच्या समोरच शोकेस आहे. त्या शोकेस मध्ये एवढे फळं ठेवलेले. हा, आठवले बरं का शिंदे बाबा? केळी, सफरचंद, सगळे पदार्थ आहे. आणि यांनी फळं बाहेरून बाजारातून आणले. म्हणलं शोकेत तर भरलेलं आहे ना, याच्यातल्या काढा ना केळी. या कधी ठेवल्यात कधी नाही. बाबा या खायच्या नाही, नुसत्या पाहायच्या. काय म्हणजे या नुसत्या पाहणं. शोकेस आपली वस्तू जशा प्रकारातली साठवायची तसं साठवण्याची जागा शोकेस. इकडे या भांड्याकडं. भांड अमौलिक सोन्याचं आहे, परंतु आपला संबंध भांड्याशी नाही, त्याच्यातल्या पदार्थाशी आहे. आणि तुकोबार आहे ती भूमिका व्यक्त होतात. भांड सोन्याचं आहे, अमौलिक आहे, किमतीवान आहे. सोन्याचा कळस. कळस म्हणजे कळशी. आता
तुम्हाला कळशी हा एक भांड्याचा प्रकार आहे. तर सोन्याचा कळस, सोन्याचा हंडा, सोन्याचं भांड किमतीवान आहे, सोन्याचं आहे, परंतु त्याच्यामध्ये पदार्थ मात्र जो साठवलेला आहे ते म्हणजे दारू आहे. माझी बरीला सुरारस, सुरारस म्हणजे दारू. भांड सोन्याचं आहे आणि त्याच्यात दारू. आपला संबंध कशाशी आहे? म्हणा प्रवचनात दारूशी. कशाशी आहे? अरे ते सोन्याचं असलं तर काय करायचं आपल्याला भांड्याचं? त्याच्यातला पदार्थ दारू आहे, म्हणजे निषिद्ध पदार्थ त्याच्यामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात याला प्रमाण मानता येईल का? नाही मानता येणार. भांड जरी किमतीवान असलं तर त्याला प्रमाण म्हणलं नाही. आपला संबंध त्या भांड्याशी नाही ना, आपला संबंध ज्याच्याशी आहे ना ते निषिद्ध आहे. त्याला जोडून दुसरा एक तुकोबारायचा अभंग आलाय. गोदे काठी होता आड, करोनी कोड कवतुकी. कुणीतरी एक ताणलेला मनुष्य आहे. हे सोन्याचं कळस लक्षात राहू दे बरं. कुणीतरी एक ताणलेला मनुष्य आहे, पाण्याच्या शोधात आहे, पाण्याच्या वेधात आहे. कारण ताण लागली की तो आपोआप वेधात येतो. काय भूक लागली का तो अन्नाच्या वेधात येतो, अन्नाच्या वेधात आला का तो अन्नाच्या शोधात येतो. ताण लागली का तो पाण्याच्या वेधात येतो, पाण्याच्या शोधात येतो. असा पाण्याच्या शोधात आला असताना, तो पाण्याचा शोध घेत असताना तो नेमकी गंगेच्या काठावर आला. गोदा म्हणजे गंगा, गोदेच्या काठावर आला म्हणजे गंगेच्या काठावर आला. ताण लागली म्हणून आला. आता ताण लागलं तर पाणी किती लागल? म्हणा तांब्याभर, जास्त ताण लागली असली तर पाण्याला मोठी लागली, तर मोठी ताण लागली. नाथमारांच्या भाषेमध्ये पाण्याला मोठी लागली ताण. ताण मोठी जर लागली असेल तर आपण जगभर म्हणू, हंडाभर म्हणू. ताण लागली तर एवढी तर नाही, पण लागली समजा हंडाभर पाणी लागेल ताण लागली तर. आणि ज्या गंगेच्या काठावरला, गंगेत पाणी किती आहे म्हणजे अमाप आहे, मोजता येणार नाही. गंगेचं पाणी मोजलं जात नाही, पातळी मोजली जात नाही. गंगेची पाणी मोजलं जात नाही, कारण ते प्रवाहित असल्यामुळं त्याला मोजमाप होत नाही त्या पाण्याचं. गंगेचं पाणी म्हणजे अमाप पाणी आहे. आणि याला ताण एवढी लागली, अल्प तहान लागली. याची भूमिका अल्प, अल्प म्हणजे जीव. हा जीवपणा घेऊन गंगेच्या काठावर आला, तहान लागली. आता ज्या गंगेच्या काठाला, गंगा म्हणजे संत, जीवपणा घेऊन तो जर संतांकडे जर आला तर त्याचा जीवपणा बाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो आपल्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा सिद्धांत तुकोबाराला द्यायचा आहे. परंतु तहानलेला मनुष्य गंगेच्या काठावर आला, पाणी पिण्याच्या निमित्तानं आला, परंतु गंगेच्या काठावर उभा राहून, गंगेच्या काठावर उभा राहून त्या तहानलेल्या मनुष्याला गंगा न दिसता त्या गंगेच्या काठावर असणारा हाड त्याने पाहिला. तुकोबाराय सांगतात. काठावर उभा आडाचे आहे का? काठावर उभा गंगेचे आहे. आणि गंगेच्या काठावर उभा राहून गंगा न कळता त्याला आड दिसला. आड म्हणजे पाण्याची परिच्छिन्न भूमिका. देश, काळ आणि वस्तू परिच्छिन्नत्व त्या आडाला आहे. गंगेला देश नाही, काळ नाही. गंगा कधी वाहते म्हणा? तिन्ही काळामध्ये वाहते, तिन्ही ऋतूमध्ये वाहते. म्हणजे काळ परिच्छिन्नता नाही. गंगा कोणत्या देशात वाहते? गंगेला देश परिच्छिन्न नाही आणि गंगेला वस्तू परिच्छिन्नत्व नाही. म्हणजे उगम स्थाना उगम होतानाही गोदावरीच, ब्रह्मगिरीवरही गोदावरीच, खाली त्र्यंबकला आली तरी गोदावरी, नाशिकला आली तरी गोदावरी, नाशिक जिल्हा पार करून नगर जिल्ह्यात आली कोपरगावला गोदावरीच, तिथून खाली
संभाजीनगर जिल्ह्यात गेली पैठणला गोदावरीच, पैठणच्या खाली शहागडला गेली जिल्हा बदलला गोदावरी, जालना जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये गेली गोदावरीच, बीड जिल्ह्यातून नांदेडमध्ये परभणीत गेली गोदावरीच, परभणीतून नांदेडला गेली गोदावरी, नांदेडवरून आंध्रात गेली गोदावरी आणि आंध्रातून समुद्राला पर्यंत गेली गोदावरी. म्हणजे काल देश वस्तू परिच्छिन्नत्व गंगेला नाही, देश परिच्छिन्नत्व गंगेला नाही. आणि आड आला, आड म्हणजे कुठे आड म्हणले त्या तिथं आहे, त्या तिथं म्हणजे त्या गल्लीत आहे, गल्ली तर मोठी आहे, गल्लीत कुठे म्हणले त्या तिथं आहे, तिथं म्हणजे एक परिच्छिन्न भूमिका म्हणजे आड. पण या तहानलेल्या भूमिकेनं संतांजवळ आला असताना, संतांच्या संघात असताना, संतांच्या पायथ्याला असताना, तुम्ही तुकोबरायच्या पायथ्याला आहे, ज्ञानोबरायांच्या उशाला आहे, ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्या उशा पायथ्याला आहे. म्हणजे आपण गंगेच्या काठावरली मंडळी आहोत आणि गंगेच्या काठावर उभा राहून जरा जत्ता माडीकर दिसत असेल, अरे परिच्छिन्न भूमिका ही आड, ही परिच्छिन्न भूमिका. तुकोबरायनं तोच भाव व्यक्त केला. त्या आडाला सर्व आरोग्य विभागानं कंपाऊंड केलं, जाळी मारली आणि बोर्ड लावला डेंजर, खतरा. काय कोण म्हणा आड, आड, आडातलं पाणी अपायकारक, प्यायचं नाही, पाणी पिऊ नका, खतरा. आडाचं पाणी अपायकारक आणि गंगेचं पाणी उपायकारक. संत हा उपाय आणि आड हा अपाय, निषिद्ध. काय तसं सोन्याच्या भांड्यामध्ये दारू भरली, निषिद्ध. काय काय करावे प्रमाण आम्हाला समजत नाही, तुम्ही सांगा संतजन. त्याच्या पुढलं प्रमाण गेलंय मृत्तिकेचा घट, माझी अमृताचा साठ. दुसरी भूमिका सांगितली, भांड मातीच आहे, मृत्तिकेचं म्हणजे मातीचं भांड आहे, परंतु त्याच्यामध्ये अमृत भरलंय. काय करावे प्रमाण, याच्या दोन्ही पैकी कोणतं चांगलं? दोन्ही प्रमाण असू शकत नाही, दोन्ही प्रमाण होऊ शकत नाही. तरी तुकोबराय म्हणतात काय करावे प्रमाण. एकीकडं सोन्याचं भांड आणि त्याच्यामध्ये दारू, एकीकडं मातीचं भांड आणि त्याच्यामध्ये अमृत. आपल्या हे तुकोबरायांनी हा संबंध आपल्या प्रत्येकाशी जीवनाशी जोडला. आपल्या प्रत्येकाकडे जर पाहिलं तर आपल्याला मिळालेला जो नरदेह आहे, या नरदेहाला सोन्याचं भांड म्हटलंय, किमतीवान म्हटलेलं आहे. दुर्लभ मनुष्य देहो, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, सुखाचे उत्तम नरदेह पाया प्राणी. काय नरदेह निधान, नरदेह निधान लागले हाती. शरीराला सोन्याचं भांड म्हटलेलं आहे, किमतीवान आहे. आता ज्याला मिळालं त्याला नाही कळाली तो विषय वेगळा आहे, परंतु किमतीवान आहे, अमौलिक नरदेह सोन्याचं भांड आहे. परंतु भांड सोन्याचं आहे, परंतु त्याच्यामध्ये विषय साठवले. हो, विषय म्हणजे दारू, त्याच्यामध्ये विषय साठले. विषय म्हणजे दारू साठले, भांड अमौलिक आणि त्याच्यातले विषय. म्हणून विषय आगले सर्वथा मनोनी सांडावे. ज्ञानोबराय चिंतन करतात, हे विषय पहिल्यांदा सांडायचे, सांडी पहिल्यांदा विषय सांडायचे. दुसरा प्रमाण आहे मृत्तिकेचा घट, म्हणजे नाशिवंत देह
आणि शरीरात आघावे, हे नाशिवंत स्वभावे. शरीर नाश पावणार आहे, वासाची जीर्णानी यथा विहाय. शरीर जाणार आहे, शरीर नाश पावणार आहे. परंतु नाश पावणारे हे शरीर जरी असलं ना, तर याच्यामध्ये आत्मा हे अमृत साठवलेलं आहे. काय नाश पावायच्या अगोदर त्याच्यातल्या अमृताचा विचार करायचा आहे. आणि पहिल्या चरणामध्ये काय सोन्याचं भांड आहे ना, त्या सोन्याच्या भांड्यात अमृत साठवायचे. शरीरे होय साध्य केले परब्रह्म साधन. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. परब्रह्म. काय अमृत त्याच्यात भरायचे. फक्त आपला जीवपणा या दृष्टिकोनात तुकोबराने हा युक्तिवाद केला. त्याच्यामध्ये जीवपणा, ज्या भांडही सोन्याचं आणि ज्याच्यात अमृतही भटलं ना, तो संतांचा देह. संतांचं देहही पवित्र आणि त्याच्यातला आत्मा किंवा परमात्मा वस्तू हे संतांचं देह. सुंदर चिंतन आहे. पवित्र तो देहवानी पुण्यमंत जो देव अच्युत सर्व. आपली परिस्थिती काय आहे? आपण कोणत्या भांड्यात आहेत? मृत्युकेच्या भांड्यात आहेत का सोन्याच्या भांड्यात आहेत? ज्यांनी त्याने विचार करायचा आहे. इथं प्रत्यक्ष देहची झाला देव. अध्यस्थाधिष्ठान. आता त्याच्याकरता बोलून हे तुकोबरायचं सदेह वैकुंठ गमन. याला सदेह म्हणजे काय? अरे देहच देव. देहच देव झाला. अध्यस्थ वस्तू अधिष्ठान स्वरूप आपलं चाललेलं चिंतन देहच देव झाला. म्हणजे हे पंचमहाभूत हे त्या ब्रह्माचं कार्य अवच्छेदक आहे. कारण पंच तत्व निर्माण केली आणि त्याच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व ठेवलं. कशा? त्या पंच तत्वामध्ये स्वतःचं अस्तित्व ठेवलं. कोणी? परमात्म्याने सगळं निर्माण केलं आणि प्रत्येकामध्ये आपापलं अस्तित्व निर्माण केलंय. म्हणून त्याला म्हणतात जेने हे विश्व निर्मिले. हे सगळं निर्माण केलं. पंचतत्व परमात्म्याने पहिले निर्माण केले. पंचतत्व हे पंचतत्व निर्माण करत असताना पंचतत्व कुठून आले? माहित. आपण तेच ऐकतो ना आपण. कुठून आले? म्हणा मायापासून आले. आणि माया कुठून आली? म्हणा ब्रह्मापासून. ब्रह्मतेची माया. ब्रह्मतेची माया. माया तेची ब्रह्म. अंगाने माया तेची ब्रह्म. ब्रह्मतेची माया अंगाने छाया जया परी. तू को करायचं काय? माया हे ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्मापासून कार्य सुरू झालं. कार्य म्हटलं का माया आलीच. मायाशिवाय कार्यच असू शकत नाही. हे चाललेलं प्रवचन सुद्धा मायाची. म्हणतो तुम्हाला प्रवचन गोड वाटत आहे. हे गोड वाटत आहे त्याचे कारण मायाचे. चाललेले सप्ताह सगळा मायाचाच खेळ आहे. ते उदो असतं त्या मायानंच हे रंगवलंय सगळं. मायानंच म्हणायचं हा हे कीर्तन पाहिजे बरं का. 50,000 का जाणं पण हे कीर्तन ही मायाचे. माया. माया ब्रह्मापासून आली. आता ही झाली उत्पत्तीचा क्रम. आता ऐका, याचा एकेकाचा लय करत गेलं. आपण लय पद्धत आपण ऐकतो. आपण ऐकली पोपडबाबांच्या भागवत चिंतनामध्ये बाबा ही बोलून लय पद्धत एका तत्वातून एक तत्व असं करता करता पंचतत्व मायेमध्ये विलीन होतात. पंचतत्व मायेमध्ये विलीन होतात. आणि पंचतत्व मायेमध्ये विलीन झाले आणि ती माया कुठे विलीन होते?
ब्रह्माच्या ठिकाणी होते. आता शरीर कुठं गेलं? पंचतत्वाचं शरीर. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचतत्वाचे. पंचतत्व मायेमध्ये गेले. माया कुठे गेली? ब्रह्मात गेली. मग शरीर कुठं गेलं? ब्रह्मात गेलं. कोणाचं? सगळ्यांचं. तेने वैकुंठ भुवनी घर केले म्हणा. हा आत म्हणजे हल्लय. तेने वैकुंठ भुवनी घर केले लय आणि उत्पत्ती. बाबा नुसता लय आले कुठून? हा महाप्रलय आहे. महाप्रलय आले कुठून? तिथून हरिपाठातच आहे. आले कुठून? तिथून हरिपाठातलंच प्रमाण दिलं. मी तेने वैकुंठ भुवनी घर केले. ते वैकुंठाला गेले आणि आले होते कुठून? आम्ही वैकुंठवाशी. काय म्हणजे आले होते असे आणि गेले असे. त्यांचा देह प्रत्यक्ष ब्रह्मात गेला. तुमचा आमचा कुठे गेला? म्हणा मसन वाट्यात गेला. आपला देह कुठे गेला? आणि कुठं आता आपले चाललेल्या चिंतनानं आपला देह मसन वाट्यात न्यायचं काम चाललं का वैकुंठाला न्यायचं काम चाललंय? आणि डोळे उघडून जर ऐकत असले तर या चिंतनानं आपला देह कुठं चाललाय आता? अरे संतांचा पंच महाभूताचा आहे, आपलाही पंच महाभूताचाच आहे. काय परत त्यांनी तो परमात्म्यात विलीन केला, ब्रह्मा स्वरूपात विलीन केला आणि आपला चाललेला आहे मसन वाट्यात. अरे परमार्थ हे चाललेलं चिंतन हेच मरण आहे. काय चाललेलं चिंतन हे मरण आहे. मरण म्हणजे कर्म वासना आणि देह हा प्रतिबंध जो सांगितला, कर्म प्रतिबंध, वासना प्रतिबंध, देह प्रतिबंध हा जो सांगितलाय हा बाद करायचा आहे सगळा. देह तुमच्या व्यवहारात काहीच बिघडत नाही, तुमच्या शरीराने तुमचं काहीच बिघडत नाही. उलट शरीर तुमच्या आनंदाला कारण होईल. परंतु आपण ते शरीर, तो देह, आपण देहाला घेऊन आपण ब्रह्म पदाकडे न जाताना देहाला घेऊन आपण इकडं संसाराला आलो, म्हणजे कर्माकडे आलो. आपण इकडं जीवदशेला आलो. म्हणून जसं आळंदी याला आपण क्षेत्र म्हणतो, आळंदीला क्षेत्र म्हणतो. आळंदीला क्षेत्र म्हणताना माऊलीचं जे मंदिर आहे त्या मंदिराला क्षेत्र म्हणतो का अख्ख्या शहराला क्षेत्र म्हणतो? आळंदी अख्ख्या शहर क्षेत्र आहे का माऊलीचं मंदिर क्षेत्र आहे? अख्खं शहर क्षेत्र आहे ना. विश्व काय अख्खं शहर क्षेत्र आहे. तसं आपला अख्खा देह क्षेत्र आहे. मग देह म्हटल्यानंतर त्याच्यामधले पंचतत्व घ्या, पंचमहाभूत घ्या, पंच कर्मेंद्रिय घ्या, पंच ज्ञानेंद्रिय घ्या. हे प्रत्यक्ष याच्यात जे क्षेत्रज्ञ आहे त्याची सत्ता आळंदीला ज्ञानोबरायांची सत्ता आहे, म्हणून आळंदी क्षेत्र आहे. देहू, देहू म्हणजे देह. त्यानं त्या क्षेत्राचं नाव देहू का पडलं? देह, देहाला घेऊन देहू आहे. काय परंतु आपण त्या देहूला गाव म्हणणार नाही. आपण त्या देहूला काय म्हणतो? म्हणणार क्षेत्र. मग आता तुकोबाराय कुठं कुठं आहेत तिथं? सगळीकडे जेवढे देव आहे ना तेवढ्या ठिकाणी तुकोबारा आहे. जेवढी आळंदी आहे ना तेवढ्या ठिकाणी ज्ञानोबारा आहे. मी आळंदीचं सांगतोय, शरीराच्या दृष्टीने बोलतोय. जसं आपला संपूर्ण शरीर, आपल्या शरीरामध्ये चैतन्य कुठं कुठं आहे? मला सगळ्या शरीरात इथून तिथून आपले केस आहेत ना, त्या केस जरी निर्जीव असले ना, नख जरी निर्जीव असले ना तर त्याच्यात चैतन्य आहे. तर त्याच्याशिवाय ते वाढत नाही. नख घ्या नाही तर केस घ्या, त्याच्याशिवाय ते वाढत नाही. त्याच्यामध्ये चैतन्य आहे. आत्मा केवळ चैतन्य, केवळ नाही, चैतन्याची सत्ता
संपूर्ण शरीरामध्ये संपूर्ण देहामध्ये जशी आहे आणि ही भूमिका सर्व ठिकाणी असता मी या पदानं व्यापक असणार चैतन्य शरीरातच नाही बाहेरही व्यापक असलेलं चैतन्य आपण त्याला त्या जीव दशेनं आपण त्या चैतन्याला परिच्छिन्नत्व भूमिकेत आलं आणि चैतन्य बाधित होऊन जीवपणा जीवदशा आपण प्राप्त केली. चैतन्य बाधित होत नाही, चैतन्याचं काही बिघडत नाही. फुग्यात हवा भरली आणि क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा त्याचं उद्घाटन करताना त्या फुग्यात हवा भरतात आणि ते फुगे आकाशात उडवतात सोडतात आकाशात सोडतात. आता फुगे ज्यावेळेला अवकाशात सोडले कोणते फुगे हवा भरलेले फुगे. फुगा कुठे आहे आकाशात आहे उंच उंच भरारी घेतोय तो फुगा कोणामुळं हवेमुळं. मग त्याच्यातल्या हवेमुळं का बाहेरल्या हवेमुळं फुगा फुटायची वेळ आली एवढंच फुग्याला कळा ना बाकीचं सगळं कळत येतं काय. फुगा थेट चंद्रावर नाही मंगळावर गेलाय थेट फुगा बाकीचं सगळं कळतंय फुग्याला पण एवढंच कळा ना जे अवकाशात फुगा उंच भरारी घेतो हवेमुळं ना कोणाच्या हवेमुळं त्याच्यातल्या हवेमुळं का बाहेरल्या हवेमुळं. फुगा त्याच्यातल्या हवेमुळं आकाशात भरारी घेतो का बाहेरल्या हवेमुळं. त्याला दोन्ही प्रमाण सांगितलेले त्याच्यातली हवा आणि बाहेरली हवा. आत घागर बाहेर पाणी. एकनाथ महाराजांनी ही खून सांगितली नाताच्या घरची उलटी नाही ही सोयीची खून आहे. उलटी खून कोणती आहे आजी मी नवल देखील वळचणीचे पाणी आड्याला गेले उलटी खून आहे. शेतकऱ्याने शेत पेरले राखणाराला तिने गिळले ही उलटी खून आहे. हंडी खादली भात टाकीला बकऱ्या पुढे देव कापिला ही उलटी खून आहे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी मार्ग हा उलटा ही खून उलटी खून आहे. आणि सोयीची खून कोणती आहे आत घागर बाहेर पाणी आणि पाण्याशी पाणी आले मिळवणी ही सोयीची खून आहे. काय अवकाशात फुगा जो उंच उंच भरून घेतो त्याच्यातही हवा आहे. आता बोलतो फुग्यात हवा का हवेत फुगा. हवेत फुगा फुग्यात हवा. वरच्या फुग्याकडे पाहून बोला त्या फुग्याकडे पाहून फुग्यात हवा का हवेत फुगा. हवेत फुगा आणि फुग्यात हवा आत बाहेर. आता फक्त फुग्यातल्या हव्यामुळं जी बाहेरली हवा आहे ना तीच फुग्यात भरली ना ती बाहेरलीच हवा फुग्यात भरली आणि फुगा आकाशात भरारी घेतोय उंच उडतोय ना त्याच्यातली हवा बाहेरल्या हवेमध्ये त्या फुग्याला कार्यात आणते. कार्यात आणते म्हणजे त्या फुग्याला जत्रातही आणते. जत्रात मग ते कुत्रा बनवलाय मांजर बनवली वाघ बनवलाय कशाचा फुग्याचा आहे का हवेचा आहे हवेचा आहे. बरं तिथला कुत्रा तिथलं वाघ तिथली मांजर तिथला कुत्रा अजिबात एकमेकाला काही करीत नाही. विघ्नाकर दोन्ही बरोबरच अजिबात काही करीत नाही. हे सगळे कोणामुळे आहे हवेमुळे आहे. म्हणजे ही प्रातिभाषिक सत्ता त्या हवेची आणि व्यावहारिक सत्ता तीच हवा वाघात आहे आणि तीच हवा कुत्र्या मांजऱ्यात आहे. आणि तीच हवा तुमच्या आमच्यात आहे. आता इकडं काय होऊन बसलंय मांजरला कुत्र्याची भीती धोका कुत्र्याला वाघाचा धोका आणि तुम्हाला वाघाचा धोका. तीच हवा आहे बरं तीच चैतन्य तिकडं कुत्र्याचं तिकडं वाघाचं तेच आहे. पण तो इकडं भीतीला कारण धोक्याला कारण आणि हवा तीच हवा फुग्यात
आणि तोच फुगा फुटला, हवेचं काहीच बिघडलं नाही, काहीच बिघडलं नाही. हा फुगा फुटला, हवा कुठे गेली? आता रडायचं कोणा करता? म्हणा फुग्या करता. संबंध कोणाशी धारण केला? हवेशी धारण केला का फुग्याशी धारण केला? आपण काय चिंतन चाललंय? आपण फुग्याशी संबंध धारण केला का हवेशी धारण केला? अरे फुग्याशी संबंध धारण केला. जो फुग्याशी संबंध धारण केला ही जीवदशा. म्हणून जीवदशा बाद करून, ऐका, हिचा नाश नाही करायचा. नाही नाशता येत आहे, नाश नाही करायचा. फक्त बात करता म्हणजे चिंतन आहे तर फक्त समजावून घ्यायचं. फक्त समज, परमार्थ म्हणजे फक्त समज. नुसतं समज समजून घेणं याचंच नाव परमार्थ आहे. मी निषेध करत नाही, मी स्वागत करतो. तुम्ही पंढरपूरला जा, आळंदीला जा, तीर्थाला जा, तुम्ही जाताना कुठं जा, त्याच्याने काही बिघडत नाही परमार्थाचं. परंतु तिथं जाताना जे करताना ते करताना समजून घ्या, समजून करा. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये ते घरातले देवही पूजा, परंतु समजून पूजा. परमार्थाच्या सगळ्या साधना तुम्ही करा. कोणत्याच काही बात ठरत म्हणजे प्रतिबंध ठरत नाही ते तुमच्याला. काय प्रतिबंधन? तुम्ही ते करून तुम्ही स्वतःला बांधून घेतलंय. काय स्वतःला बांधून घेतलं तुम्ही? या भक्तीच्या कर्मानं सुद्धा तुम्ही बांधले गेले, बद्धच आहात. मी आरोप नाही करत, बद्धच आहात. कीर्तन करता तरी बद्धच आहे, बोलतोय टळाटळा, प्रवचन करणे बद्धच आहे. हा भक्तीचा विषय असूच शकत नाही. माफ करा. कीर्तन प्रवचन त्याची फक्त जागृती आहे, दौंडी आहे फक्त. काम दौंडीत होतात का? प्रत्यक्ष विकासाचे काम करण्याकरता मीटिंग मध्ये हजर व्हावं लागतं. काम विकासाचे काम हे दौंडीत होतात का मीटिंग मध्ये होतात? ऑफिस मध्ये होतात, ऑफिस. आणि त्या जिथं विकासाचे काम, विकासाचे ठराव होतात ती मीटिंग आहे. आणि मीटिंगच्या संबंधानं दौंडी आहे. गावात दौंडी दिली जाते. दौंडीला ग्रामसभेला अधिकार दिला अण्णा हजारेंनी. काय आता ही दौंडी देणारा कोण? म्हणा शिपाई. तुमची हिंमत नाही व्हायची म्हणायची कीर्तनकार, आणि तो शिपाईच महाराज होत असलाय. नुसता महाराजही नाही तर महाराजपणा कमी वाटतोय आता. त्यांनी पप्पू म्हणजे परम पूजनीय गुरुवर्य पप्पू गु ते टाका, ते छापा. एवढंच नाही, महंत महामंडलेश्वर, विनोदाचार्य, कीर्तनाचार्य, वेदांताचार्य. जगतच नाही. कोण झाला? म्हणा शिपाई. फक्त दौंडी द्यायचं काम आहे, फक्त जागृत करायचं काम आहे. कीर्तन प्रवचन फक्त जागृती आहे, प्राप्ती नाही. परत ऐका, प्राप्ती नाही. मोठमोठे होर्डिंग लावले स्टँडवर दुकानाची. आता सोन्याच्या दुकानाचे सुद्धा मोठमोठे होर्डिंग लागले स्टँडवर. सोनं सुद्धा आता स्टँडवर आहे. आता मग ते मोठमोठे होर्डिंग आहे, जाहिरात आहे. ते होर्डिंग म्हणजे जाहिरात आहे, बोर्ड जाहिरात आहे. सोनं तिथं आहे का? त्याच्याकरता एखादी दुकानं शोधावं लागेल, त्याच्याकरता एखादा सोनारच शोधावं लागेल. नुसते होर्डिंग जाहिरात नाही. हे कीर्तन प्रवचन म्हणजे फक्त दौंडी आहे, जागृती आहे, ही जाहिरात आहे. आणि सगळे त्या होर्डिंग जवळच गर्दी झाली. आता सगळी कीर्तनातच गर्दी झाली. आता कीर्तनकाराच जवळच गर्दी आहे. म्हणले नाही आमच्या ओळखीमुळे ते कीर्तनकार आल्याशी त्यांची तारीख घेऊन देतो मी, आमचा जास्त संबंध आहे. कोणाशी? परमार्थ सगळा इथं गुतलाय. सगळा इथं ट्रॅफिक जॅम आहे. सगळे जिथं तिथं पाहिले ना ट्रॅफिक जॅम. 50-50, 100-100 किलोमीटर ट्रॅफिक जॅम.
महाकुंभ, ट्रॅफिक जाम, पंढरपूर ट्रॅफिक जाम, आळंदी 4-4 तास आळंदीतून बाहेर निघायला लागतात. कोणामुळं? परमार्थामुळं का गर्दीमुळं? पागलमुळे. अरे मग हे सगळं बोलतो याचा अर्थ निषेध करत नाही बरं का. आम्ही हे सगळ्या गर्दीत आहे पहिले आम्ही काय, आणि आम्हाला तुम्हाला तिकडच न्यायचे. आता आमचं तेच काम चाललेत आता. गुरुपणात गुरुचा शिष्याला बोध करून त्या बोधाचा फायदा घेऊन गुरुनं सुद्धा धंदे मानले. तो तुका म्हणे गेले गुरुत्व गुखाडी. हे तुकारामाने महाराजांनीच म्हणावं. काय चालले आमचं गुरु, काय चालले आमचा परमार्थ. आम्ही आता यात्रा काढायला निघालो. तुम्ही आम्हाला मानताय ना, तुमचा आमच्यावर श्रद्धा, आमचा भाव आहे ना. सगळे याचाच फायदा घेऊन सगळ्या यात्राच निघाल्या. सगळ्या समाजाचा उद्धार सोडून दिलाय, जीवाचा उद्धार सोडून दिलाय. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू किंवा कृपाळू तोच या व्यासपीठाचा अधिकारी आहे. नुसता तळ्या बोलणारा नाही. आधी त्यांनी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हावं, आपण पावनिया स्वतःच्या ब्रह्मपदाला प्राप्त व्हावं, आणि मग इतरांना त्या ब्रह्मपदाला प्राप्त करण्याच्या दयाळू किंवा कृपाळू काय तो त्याच्याजवळ असावा. तोच समाजाचा उद्धार करू शकतो. महात्मे संत ज्यांच्या वाङ्मयावर आमचं चाललंय सगळा परमार्थ चाललाय सगळा. काय किती उलाढाल चालली सप्ताची. 20 वर्ष बाबा साधना केली, नंतर समाजासमोर आली. 20 वर्ष साधना. आमचे नाही का 4-4 वर्ष आम्ही आळंदीला राहिलो. हा बरोबर, काही ते केलेलं आहे. मी साधना म्हटलं. एवढे कृपादान तुमचे माझ. तुकोबाराने देहू मध्ये, मला तो विषय मांडायचा नाही, देहू मध्ये समाजानं काट्यानं मारलं तरी सुद्धा तुकोबाराने जाताना त्यांना अभंग देऊन गेले. अभंग देऊन गेले. 4092 अभंग तुकोबाराने समाजाला किंवा तुम्हा आम्हाला जी अभंग गाथा आपल्याला तुकोबाराने दिली ती दान दिली. काही अपेक्षा, काही मोबाईलला न घेताना तुम्हा आम्हाला दान दिली. एवढे कृपादान. 4092 अभंग तुकोबाराने काय किमतीनं दिले? अनमोल. किंमतच केली, किंमतच होऊ शकत नाही, किंमतच केली नाही. काय दान दिले. तेच अभंग संग्रहित करून विशिष्ट कागदावर उपलब्ध करून गाथाच्या रूपानं तुम्ही आम्हाला दिली. आता तो जी त्या गाथेची जी किंमत आहे ती किंमत कशी, अभंगाची किंमत आहे का कागदाची किंमत आहे? कागदाची बाइंडिंगची किंमत आहे. ती किंमत कोणाची? त्या अभंग गाथेची ती किंमत. ही किंमत सगळी कागदाकडे बाइंडिंग कडे जाते, प्रेसवाल्याकडे जाते, तुकोबारायकडे. याच्यातली किती जाते? प्रेसवाल्याने 100 रुपयाला गाथा विकला, त्याच्यातलं तुकोबारायकडे किती कमिशन जातं? म्हणजे तुकोबारायने अभंग केवढ्याला दिले? मोफत. त्याला कृपादान म्हणतात. आणि आमच्या ताब्यात आल्यावर आम्ही 4092 तर सोडून द्या, तुम्ही हिशोब करणार नाही तेवढा. आज आम्ही तू अभंग समाजाला केवढ्याला विकतो? केवढ्याला चाललाय अभंग? अनमोलला चाललाय. किती बी कमवा त्याच्यावर. काय केवढ्याला चाललाय कीर्तन? मग कीर्तन म्हणजे अभंग चाललाय ना. तरी 50,000 तरी बी अभंग नाही चालला. तरी अभंग पुढे याय ना.
50,000 रुपये घेऊनही अभंग पुढे आहे ना. अजूनही सासू सुनाच्याच गप्पा चालल्यात व्यासपीठावरून. आमचं कीर्तन पाहिलं तरी तेच, कीर्तनातून परत आम्ही रामायणात आलो तरी तेच, कुठेही तेच चाललं. आमचा सगळा याला धरून आमचा सगळा व्यवहार चाललाय, बाजार चाललाय आणि हाच आमचा परमार्थ चाललाय. याच्यातून बाहेर निघायचे. ही सगळी मीची व्याप्ती सांगितली, ही सगळी मीची व्याप्ती आहे. याच्यातून आपल्याला परमार्थ सुरू करून आपल्याला पहिले का म्हणजे पूर्वमीमांसा आता पूर्णच करतो. आता पूर्ण मीमांसा 12 पर्यंत मांडत असताना मी आणि मज, मी आणि मज प्राप्त झालेली जीवदशा ही मी आणि मज आहे एक. आणि दुसरी या जीवदशेतून, ऐका, या जीवदशेतून कृष्ण कधी जन्माला आला? कृष्ण कधी जन्माला आला? जे भागवत अमृत आपण जे श्रवण केलं ना, तर ते कथामृत भागवतामध्ये त्या कथा केलेल्या. त्याच्यातला कृष्ण कधी जन्माला आला? म्हणा सप्तमी. ऐकलेली मंडळी आहे म्हणून जरा जपून ऐका. परत बोलतो तुमच्याकरता. कृष्ण जन्माला कधी आला? सप्तमी, अष्टमी नाही. परमात्मा जन्माला आलेले सप्तमी. म्हणून तुम्ही पंचांगमध्ये पहा, कृष्ण जन्म जो दाखवला तो सप्तमीला दाखवला जातो. कृष्ण जयंती ही सप्तमी आहे. सप्तमीला जन्माला कृष्ण आलेला आहे. आणि मग गोकुळाष्टमी म्हणजे काय? तो गोकुळात अष्टमीला आला आणि गोकुळात आला तो अष्टमीला आला. अष्टमीला आला, गोकुळात आला. तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण गोकुळात जन्माला आला, कृष्ण गोकुळी जन्माला, हे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे अष्टमीला जन्माला आला असा त्याचा अर्थ नाही. तो अष्टमीला गोकुळात आला. गोकुळात आला, गोकुळात आला म्हणजे भक्तीत आला. भक्तीत आला का तो आनंदाला कारण ठरतो, तो जन्माला कारण ठरतो, तो व्यवहारात येतो. कृष्ण जन्माला आलेला कळाला कधी? आता भागवतात 2 मिनिटं स्पर्श करतो. कृष्ण जन्माला आलेला कळाला कधी? मला गोकुळात आलेला अष्टमीला कळाला. सप्तमीला तो प्रगट झाला मथुरेत बंदीशाळेत, पण नाही कळाला ना. कोणाला नाही कळाला? स्वतः देवकीला सुद्धा नाही कळाला. मथुरेत बरं नाही कळाला. ज्या वेळेला मायेचा आविष्कार केला ना, मग कृष्ण जन्माला आला हे कळालं. मायेचा आविष्कार आला. आणि माया कुठं जन्माला आलेली आहे? म्हणा ना गोकुळात. तुम्ही नुसते गाडगे फोडले काय ते अडीचशे दरवर्षी झाल्याचे काय? तू कुठं जन्माला आला? माया कुठं जन्माला आली? गोकुळा जन्माला आली. म्हणून जिथं माया जन्माला आली तिथंच कृष्णाचा जन्म सांगितला. कारण मायेशिवाय त्याचा जन्मच होऊ शकत. मायेशिवाय त्याचं रूपच नाही, मायेशिवाय त्याचा आकारच नाही, आणि मायेशिवाय त्याचं चरित्रच नाही. कोणाचं? कृष्णाचं चरित्रच नाही. अरे अवतारच मायेशिवाय नाही. म्हणून माया उपजली येथे मज ठेवे आणि तेथे. कुठून सांगितलं? मथुरेतून सांगितलं. माया उपजली येथे आणि ठेवी मज आणि तेथे. जिथं माया जन्माला आली मला तिथं नेऊन ठेवा. हा परमात्म्याचा जो जन्म आहे तो गोकुळाष्टमी. त्या अष्टमी या पदाकडे जाताना परमात्म्याचे जे भाव सांगितले, भाव जे तयार होतात प्रत्येकाच्या अंतकाळात, तुम्हाला दिलेल्या बोधानं, दिलेल्या महात्म्याच्या मुखातल्या शब्दानं, काय तत्वमशी महावाक्यानं तुमच्या अंतकरणामध्ये जे भाव जागृत होतात ना, त्याच्यातला 8वा भाव म्हणजे कृष्ण आहे.
आठवा म्हणजे कृष्ण आहे. म्हणून त्याचं सांख्यशास्त्र भागवतामध्ये तयार केलंय. भागवतामृत ज्यांच्या मुखारविंदातून श्रवण केलंय असे पूजनीय रामचंद्रजी डोंगरे महाराज, त्यांनी सांख्यशास्त्र तयार केलं. कृष्ण प्रगट झाला ती अष्टमी आहे, जन्माला आला ती अष्टमी आहे. कृष्णाला कृष्ण म्हणून अवताराला यावं लागलं, तो अवतारही आठवा आहे. देवकीच्या उदरी तो भावही आठवा आहे. मी भाव म्हटलो बरं, आठवा आहे. आणि सातवा आणि आठवा याचा वाद शास्त्रामध्ये याचा वाद आलेला आहे. उदाहरणार्थ कृष्ण जन्माला कधी आला? रात्रीचे 12. रात्रीचे 12 हे अष्टमीचे आहेत का सप्तमीचे आहेत? पण वाद सुरू झाला. शास्त्र म्हटलं की वाद, शास्त्र म्हणलं का वाद आला. आणि आम्ही वादाला लई पक्की, ते न मिटणारे वाद आहे. अनुवादाला नाही, वादाला लई पक्की. ऐका, आता 12 हा जो पूर्णांक आहे, 12 हा पूर्णांक आहे. मग 12 या पूर्णांकडे जाताना तुम्हाला सप्तमीच्याच अंकानं तो 12 हा पूर्णांक होईल. रात्रीचे 12 कधी वाजले? रात्रीचे त्याच्याकरता 11 वाजावं लागतील, 10 वाजावं लागतील, 9 वाजावं लागतील, 8 वाजावं लागतील, 7 वाजावं लागतील, 6 वाजावे लागतील, 5 वाजावे लागतील, 4 वाजावे लागतील, 3 वाजावे लागतील, 2 वाजावे लागतील, 1 वाजवावा लागेल. 1 वाजल्यापासून हा दुसरा प्रहर सुरू झाला. मग हा दुसरा प्रहर जो सुरू झाला, दुसऱ्या प्रहराचे जे 4 प्रहर सांगितले त्याच्यातले जे रात्रीचे 12 आहेत हा 4थ्या प्रहरातला पूर्णांक आहे. म्हणून कृष्ण जन्म हा सप्तमीला म्हणजे आदल्या दिवशी तो कृष्ण जन्म सांगितलाय. आणि दुसरं त्याच्यातला अध्यात्म असं आहे, सप्तमी आपले वार किती आहेत? म्हणून वार 7च आहेत. परत ऐका, वार 7, ज्ञानाच्या भूमिका 7, शुभेच्छा, सुविचारणा, असंशक्ती, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्य अवस्था ही 7 आहेत. हा, आता त्याला जोड तुम्ही सप्तपुऱ्या धरा, नाहीतर सप्त पाताळ धरा, सप्त भुवन, पुढे मग धामाकडे जावं लागेल. हे म्हणजे 7 या भूमिका 7 काला कधी होतो? काल्याला सप्ताह म्हणतात का 8व्या दिवसाला सप्ताह म्हणतात? तो काल्याचा दिवस तो 8वा आहे, परंतु तो काला होण्याकरता अगोदर या सप्त भूमिका सांगितलं, त्याला सप्ताह म्हणतात. दिवसावर मोजू नका. 7 दिवस म्हणजे सप्ताह नाही, 7 भूमिका म्हणजे सप्ताह. या भूमिकेतून एक एक भूमिका. सप्ताहामध्ये तुम्ही चिंतन करताना एक एक भूमिका दररोज तयारच झाली पाहिजे. त्याच वेळेला तुम्ही काल्याचे अधिकारी व्हा. एवढ्या 7 दिवसात तुमचा उद्धार. मग 7 दिवसात तुमचा काला होईल. नुसता ते अंडीचा नाही, गाडयाचा नाही, तुमचा आमचा काला होईल. पण आपण या भूमिकेने जात नसतो ना. या भूमिका अजूनही व्हायनात ना, होत नाही. सप्ताह या 7च भूमिका सांगितल्या त्याच्याकरता. म्हणून ऐका, कृष्ण अवतार हा 8वा अवतार, 8वा भाव सांगितला. आपल्याला आनंद जो होतो ना, अष्टसात्विक भाव एवढा तयार होतात ना, जो आनंद तयार होतो तो 8व्या भावात तयार होतो. आणि भाव तयार झाल्या, 8वा भाव तयार झाला, 8वा भाव तयार झाला का मग डोळ्यातून पाणी, नित्रिय सुरुची आधारा, कोठे रोमांच शरीरा, हा रोमांच उभे राहतात. कंठ सद्गतीत होतो. तुका म्हणे काला कुठे, तुका म्हणे कालन कोठे अभेद देखीला. आणि गोकुळामध्ये
मथुरेमध्ये कृष्ण ज्यावेळेला प्रगट झाले त्यावेळेला मथुरेत काय चाललेलं होतं वातावरण तुम्ही आम्हाला होतं हेच चाललेलं होतं सगळं काय आमचे भागवतकार फक्त वर्णन करतात धो पाऊस येत होता आकाशात विजा कडाडत होत्या कडाडत का नाही अवस्था काय आहे तुमची कडाडत का विजा कडाडत का नाही पाऊस धो येतो का नाही यमुना नदीला पूर येतो का नाही काल बाबांनी यमुना सांगितली डोळ्यातून अश्रू येतात का नाही पूर आल्याशिवाय येतात का कोणी मेल्यानंतर जे डोळ्यातून अश्रू येतात ना तो दुःखाचा पूर आणि इथं आनंदाचा पूर आता अजून जर बोलायचं ठरलं तर तिकडं जे रडत येत ना ते अधोमुख रडतात आधोमुख रडतात ऊर्ध्वमुख अवस्था